अशा पद्धतीने जे वर्कआउट आलेले आहेत आम्ही तक्रार देऊ. एकाही जणाला सोडायचं नाही. जे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. दोषी असला शिक्षा झाली. कुंभमेळा घोटाळा, जामनेर कनेक्शन, महाजनांच्या नातेवाईकांना अटक, आणखी काही जण रडारवर. नाशिकच्या कुंभमेळ्यात काम मिळवून देण्याचा आमिष दाखवत बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून राज्यातील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलंय. विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती खुद्द कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी नाशिक पोलिसांनी जळगावच्या जामनेरमधून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याचं सांगितलं जाणारे तनय अनंत महाजन यांच्यासह नरेंद्र महाजन याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा जामनेरमध्ये सर्च ऑपरेशन राबवत 3 जणांना ताब्यात घेतलं असून 7 ते 8 संशयितांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं हे रॅकेट किती मोठं आहे, जामनेरमध्ये या प्रकरणाचे धागेदोरे कसे पोहोचलेत आणि आणखी कोणकोणती मोठी नावं या प्रकरणात समोर येणार आहेत, पाहूया त्या विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामामध्ये कंत्राट मिळवून देतो असं सांगत बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्या. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या स्वाक्षरीच्या बनावट वर्क ऑर्डर छापून त्याच्या आधारे अनेकांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. फसवणूक झालेल्या काही व्यक्तींनी आपली भेट घेतल्याचंही महाजन यांनी सांगितलं होतं. या प्रकरणात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती आणि तक्रारी कराव्यात. ते मुंबईचे आहेत, ते संभाजीनगरचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे. साधारण जे फसवणूक करणारे यांची काही पार्श्वभूमी लक्षात आली का? आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरच ते कळेल सगळं काय काय त्याची पार्श्वभूमी काय आहे काय नाही. पण अतिशय सफाईदारपणे त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यामुळे नाशिककडेच आम्ही हा तपास देणार आहोत. खरं म्हणजे इथे जरी मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही आज कंप्लेंट द्या, की त्यांच्या संपर्कात येत्या लोकांच्या, पण ते अजून म्हणत नाही बाबा मला पैसे देणार आहे, परत आम्हाला पैसे परत मिळणार आहेत, ज्या भरोश्यावर ते आहेत. पण मी सांगितलं तर आम्ही तर कंप्लेंट देऊ. अशा पद्धतीने जे वर्कआउट आलेले आहेत आम्ही तक्रार देऊ. तुमच्या नावाचे आहेत, तुम्हाला आम्ही बोलू, तुम्ही नाव सांगा. मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत. अवघ्या दुसऱ्याच दिवशी नाशिक पोलिसांनी मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर हे मूळचे कार्यक्षेत्र असलेल्या परिसरातून तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन या दोघांना अटक केली. तनय महाजन हा आपला दूरचा नातेवाईक असल्याचा खुलासा स्वतः गिरीश महाजन यांनी केलाय. मात्र नातेवाईक असो किंवा कुणीही असो, दोषी आढळल्यास कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट देण्याच्या संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच CPंनाही सांगितलं आहे, मुख्यमंत्री मोदीच्या कारण मी परवाच मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या दिवशी हा विषय घातलेला आहे. आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली. ते पण म्हटले की अशी आपली कुठली कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही. आणि म्हणून मग आपण पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत. त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोट्या मिळालेल्या आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आहे आणि CP साहेब स्वतः लक्ष घालत आहेत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. जे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी छापून, घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. दरम्यान मुलगा तनय महाजन याला अटक झाल्यानंतर त्याचे वडील अनंत महाजन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला या प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती, कोणीतरी अडकवलं असावं असा दावा त्यांनी केलाय. मात्र तपासात तो दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे. असं करू शकतो असं वाटतंय तुम्हाला? एवढं नाही करू शकतो तसं वाटतही नाही. जामनेरमधला अजून एक नरेंद्र महाजन म्हणून त्याला अटक केली आहे. हो. त्याचं काय मित्र होते काय दोघं काय? तेही माहीत नाही मला. अच्छा, म्हणजे ते माझ्या घरापर्यंत कोणी आले नाही. बाहेर कोण मित्र आहे ते आयडिया नाही. अच्छा. त्याचा पोरगा याचा मित्र होता हे माहिती होतं. ते कुठे राहतात ते मला आयडिया नाही बा. ते कुठं राहतो तेही माहीत नाही. मनस्ताप होतोय तुम्हाला? खूप मनस्ताप होतो आहे. समजलं का? काय करणार आपण सामान्य माणूस. आपलं
जेवढं आहे तेवढ्यात समाधानी. आणि त्याच्यामध्ये असं होणं म्हणजे आपली इज्जत जायचा प्रकार झाला ना. हा मग खरंच जर तो दोषी असेल शिक्षा व्हावी असं वाटतंय तुम्हाला? आनंदाने दोषी असला शिक्षा झाली, त्याच्या कर्माचे भोग आहे ते मी काय सांगणार तुम्हाला आता. कुंभमेळा हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय. मात्र याच कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली फसवणूक होत असेल तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बनावट वर्क ऑर्डरचा एक मोठा गैरप्रकार समोर आलेला. जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण की कुंभमेळ्याला सुद्धा असे चोर घुसले असतील तर हे धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत, हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत. कुंभमेळा हा आनंद पर्वचा उत्सव असतो. इथं पाप धुण्याकरता लोक येत आहे, हे पाप करतायत, या पाप्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. गिरीश भाऊनी स्वतः कबूल केलं की माझा भाऊ जरी असला तरी त्याला जेलमध्ये टाका. माझं म्हणणं बी तेच आहे, जेलमध्ये टाका, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण की धर्माच्या कार्यामध्ये असे चोर जन्माला यायला का नको. 2 संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुन्हा जामनेरमध्ये सर्च ऑपरेशन राबवलंय. या कारवाईत आणखी 3 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून 7 ते 8 जणांची चौकशी करण्यात आली आहे. संशयितांच्या घरांची झाडाझडतीही पोलिसांनी घेतल्याचं समोर आलंय. यामुळे बनावट वर्क ऑर्डरच्या या प्रकरणाचे धागेदोरे आता जामनेरमध्ये खोलवर रुजले असल्याचंही चित्र आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात जामनेरमधील काही तरुणांचा सहभाग आज समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी जामनेरवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक, त्यांचे समर्थक आणि स्थानिक नागरिकांचा या प्रकरणात सहभाग असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून महाजन यांच्यावर टीका केली जात असली तरी स्वतः महाजन यांनीच दोषी व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा नातेसंबंधातली असली तरी कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. या प्रकरणाचा आर्थिक व्यवहारही आता पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहे. माजी नगरसेवक, ठेकेदार आणि काही तरुणांच्या बँक खात्यांमध्ये फसवणुकीच्या रकमेतून पैसे जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आल्याचं सांगितलं जात आहे. तर फसवणुकीतून मिळालेल्या पैशांची सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते. मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेनंतर तपासाची चक्र फिरली आहेत. नाशिक पोलिसांनी जामनेरमध्ये कारवाई करत 2 जणांना अटक केली. त्यानंतर पुन्हा सर्च ऑपरेशन, 3 जण ताब्यात तर अनेक संशयितांची चौकशी. आता या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, फसवणुकीची रक्कम नेमकी किती आहे, बनावट वर्क ऑर्डर कुठे तयार करण्यात आल्या आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणत्या मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं नाशिक पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. कुंभमेळ्याच्या नावाखाली या कथित फसवणूक प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.